विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या तासिकेमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचा आढावा सिंहावलोकन आपलं पहिलं प्रकरण झाल्यामुळे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये काय समजले, काय अडचणी आहे आणि पुन्हा एकदा त्याचं धावता आढावा आपण घेतो आहे. तर सत्तामीमांसेचे सर्वसाधारण स्वरूप, सत्तामीमांसा म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण काल पाहिल्या आणि यावर काही प्रश्न उपस्थित होतात. त्यामधला पहिला प्रश्न असा आहे की सत्तामीमांसा म्हणजे काय. त्यावर उत्तर आपल्याला असं देता येते की विश्वाचे सत्स्वरूप जाणून घेणे, विश्व कशामुळे तयार झालेले आहे, विश्वामध्ये विज्ञान महत्त्वाचे, निसर्ग महत्त्वाचा, ईश्वर महत्त्वाचा की सर्वच तत्व महत्त्वाची आहेत, आणि या दृष्टिकोनातून आपण सत्तामीमांसेचा विचार केला. पण सत्तामीमांसेचे स्वरूप पाहत असताना विश्वाचे मूळ शोधण्याचे कार्य, विश्वाचे सत्तत्व शोधण्याचे कार्य, याला आपण सत्तामीमांसा असे म्हटले आहे. ज्ञानमीमांसा म्हणजे काय, तर ज्ञानाविषयी जाणून घेणे, याला आपण ज्ञानमीमांसा असे म्हटले आहे. नीतिमीमांसा म्हणजे काय, तर नीती म्हणजे जीवन जगण्याची योग्य रीत, आणि या नीतीविषयी जाणून घेणे, हाऊ टू लिव्ह द लाईफ, जीवन कसे असावे, जीवन कसे नसावे, जीवनात काय करावे, जीवनात काय करू नये, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला नीतिमीमांसेच्या माध्यमातून मिळत असतात. आणि म्हणून नीतिमीमांसा हा माणसाच्या जीवनाचा, व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याच्याशिवाय आपल्याला जीवन जगता येत नाही. म्हणजेच नीतिमीमांसा, ज्ञानमीमांसा, सत्तामीमांसा या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. आता काही गोष्टी अशा असतात की तत्वज्ञानातले काही प्रश्न असतात आणि यामधून विज्ञानाला सुद्धा दिशा मिळते. आपण असं म्हणतो फिलॉसॉफी इज द सायन्स ऑफ ऑल सायन्स. तत्वज्ञान हे सर्व शास्त्रांचे शास्त्र आहे, आणि म्हणून ज्या सर्व प्रश्नांचा विचार कुठलाच विषय करू शकत नाही, त्या सर्व प्रश्नांचा विचार तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला करता येतो. मग हा सर्व भाग आपण पाहिला आणि आपण भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसेकडे वळलो. आता भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा ज्या वेळेला आपण पाहतो, त्यावेळेला भारतीय तत्वज्ञानामध्ये जडवादी दृष्टिकोन, एकतत्ववादी दृष्टिकोन, द्वितत्ववादी दृष्टिकोन, द्वैतवादी दृष्टिकोन, अनेकतत्ववादी दृष्टिकोन, बहुतत्ववादी दृष्टिकोन असे भरपूर सत्तामीमांसेविषयीचे दृष्टिकोन आपल्याला दिसून येतात. मग काही आस्तिक दर्शन आहेत, काही नास्तिक दर्शन आहेत, काही विज्ञानवादी दर्शने आहेत, काही बहुतत्ववादी दर्शने आहेत, आणि या सर्व दर्शनांच्या माध्यमातून आपल्याला सत्स्वरूप, विश्वाचं सत्स्वरूप आपण जाणून घेतले. मग आपण ते चार्वाक दर्शन पाहिलं, जैन दर्शन पाहिलं, बौद्ध दर्शन पाहिलं, अद्वैत वेदांत दर्शन पाहिलं, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य ही सर्व दर्शने आपण पाहिली. मग चार्वाकांच्या जडवादी दृष्टिकोनातून पृथ्वी, जल, तेज आणि वायू या तत्वांच्या माध्यमातून चार्वाकांनी केलेली सत्तामीमांसा. जैन, बौद्ध ही नास्तिक दर्शन आहेत. तसं चार्वाक दर्शन हे नास्तिकही आहे आणि जडवादी पण आहे. पण यांनी, जैनांनी
पुद्गलाच्या माध्यमातून, बौद्धांनी क्षणभंगवादाच्या माध्यमातून, चार्वाकांनी जडवादाच्या माध्यमातून, अद्वैत वेदांतांनी ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा या माध्यमातून, सांख्यांनी द्वैतवादाच्या माध्यमातून, न्यायवैशेषिकांनी एकच तत्वाच्या माध्यमातून, अशा अनेक विचारांच्या माध्यमातून ज्याने त्याने ज्याची त्याची सत्य स्वरूपाचे स्वरूप मांडले, सत्तामीमांसा सांगितली. आणि या सत्तामीमांसा याचं स्वरूप पाहत असताना आपल्यासमोर काही प्रश्न आले. जसं की आपण म्हटलं आस्तिक दर्शन म्हणजे काय. मग त्याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलं की ईश्वराचं अस्तित्व जिथे मानलं जातं त्याला आपण आस्तिक दर्शन असं म्हटलं. नास्तिक दर्शन म्हणजे काय. ईश्वराचं अस्तित्व जिथे नाकारलं जातं त्याला नास्तिक दर्शन असं म्हणतात. मग नास्तिक दर्शनामध्ये कोणतं दर्शन येतं. नास्तिक दर्शनामध्ये प्रामुख्याने चार्वाक, जैन, बौद्ध ही दर्शने येतात. मग आस्तिक दर्शनामध्ये कोणते दर्शनं येतात. आस्तिक दर्शनामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, अद्वैत वेदांत ही सर्व दर्शन आस्तिक दर्शनं किंवा आत्मवादी दर्शनं आहेत. त्यात नंतर आपण असं म्हटलं एकतत्ववाद म्हणजे काय. तर एकच तत्व मानणे, विश्वाचा आधार कोणतंही एकच तत्व आहे आणि ते एकतत्व मानतात त्याला आपण एकतत्ववादी दर्शन असं म्हटलं. जसं की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. मूळ विश्वाचं मूळ कारण काय आहे तर ब्रह्म, आत्म हे विश्वाचं मूळ स्वरूप आहे असं जे आपण म्हटलं त्याला आपण एकतत्ववाद असं म्हटलं. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि जीव ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, हे जग मिथ्या आहे अद्वैत वेदांतांनी म्हटलं आणि याला आपण एकतत्ववाद असं म्हटलं. द्वैतवादी दर्शन कोणतं तर द्वैतवादी दर्शन सांख्य दर्शन आहे. सांख्य दर्शनामध्ये द्वैतवादाचा विचार करताना पुरुष आणि प्रकृती या दोन गोष्टींचा महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे. पुरुषाला चेतन तत्व म्हटलं आणि प्रकृतीला जड तत्व म्हटलं आणि यांच्या माध्यमातून पुरुष आणि प्रकृती हीच विश्वाची दोन मूळ तत्व आहेत. हे विश्वाची दोन सत्तत्व आहे, याला द्वैतवाद असं म्हटलं. त्याच्यानंतर पुढे जर जाऊन आपण पाहिलं की अनेक तत्व म्हणजे काय तर विश्वामध्ये निसर्ग आहे, विश्वामध्ये विज्ञान आहे, विश्वामध्ये पुरुष आहे, प्रकृती आहे, चेतन तत्व आहे, जड तत्व आहे आणि अशा अनेक तत्वांच्या माध्यमातून ज्या सर्व गोष्टी दिसून येतात त्याला विश्वाचं सत्तत्व म्हटलेलं आहे आणि त्याला त्यांनी अनेक तत्ववाद असं म्हटलेलं आहे. मग या सर्व प्रश्नांचा आढावा घेतल्यानंतर भारतीय तत्वज्ञानातील चार्वाक दर्शन आपण पाहिले. आपण पाहिलं चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे, जडवादी दर्शन आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या चार गोष्टींच्या किंवा या चार या चार तत्वांचा आधार चार्वाकांनी घेतला आणि त्यांनी विश्वाचा मुख्य आधार चार तत्व मानले. त्यांनी प्रत्यक्ष ज्ञानालाच महत्त्वाची मानली. त्यांनी स्वर्ग आणि नरक या कल्पनाच काढून टाकल्या आणि असं आपण चार्वाक दर्शन पाहिलं. चार्वाक दर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील नास्तिक दर्शन आहेच, पण ते जडवादी दर्शन आहे आणि यातून काही प्रश्न आपण बघितले आणि त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊ. ते प्रश्न आपण पुन्हा एकदा समजून घेऊ. चार्वाक दर्शनाला लोकायत दर्शन का म्हणतात तर लोकांना जे समजेल, लोकांना जे पटेल, लोकांना जे रुचेल त्या सर्व गोष्टी चार्वाकांनी अत्यंत सोप्या पद्धतीने करून सांगितल्या. खरं म्हणजे मृत्यूनंतर काय असते. मृत्यूनंतर काहीच नसते. अनुभवाच्या पलीकडे काय असते. अनुभवाच्या पलीकडे काहीच नसते. प्रत्यक्ष ज्ञानालाच फक्त महत्त्व त्यांनी दिलं आणि या सर्व गोष्टी सामान्य लोकांना आवडतात. या सर्व गोष्टी सामान्य लोकांना समजतात. या सर्व गोष्टी सामान्य लोकांना पटतात आणि म्हणून त्यांना लोकायत दर्शन असं म्हटलं. चार्वाकांनी पंचमहाभूतांना काय म्हटलं
तर चार्वाकांनी पंचमहाभूतांना भौतिक द्रव्य असं म्हटलं, भौतिक घटक असं म्हटलं. चार्वाकांनी कोणती 4 तत्व मानली? पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही 4 तत्व त्यांनी मानली. चार्वाकांनी आत्मा कशाला मानली? चैतन्य विशिष्ट देह म्हणजे आत्मा. ज्या शरीरामध्ये चैतन्य आहे, ज्या शरीरामध्ये हालचाल आहे, जे शरीर सजीव आहे, त्या शरीराला चार्वाकांनी आत्मा असं म्हटलेलं आहे. चार्वाकांच्या मते विश्वाचा मुख्य आधार काय आहे? तर चार्वाकांच्या मते विश्वाचा मूळ आधार पृथ्वी, जल, तेज आणि वायू. जड तत्व, जडातून चैतन्याची निर्मिती होते, हे चार्वाकांच्या मते मुख्य आधार आहे. त्यानंतर आपण भारतीय तत्वज्ञानातील जैन दर्शन घेतलं. जैन दर्शनामध्ये जीव आणि अजीव, सजीव आणि निर्जीव या 2 कल्पना सांगितल्या. जैन दर्शनामध्ये उद्गलाची कल्पना मांडलेली आहे. जैन दर्शनामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, गती, स्थिती, काळ, अवकाश या सर्व गोष्टी विश्वाचा आधार आहेत असं म्हटलेलं आहे. पण जैन दर्शनामध्ये सुद्धा या प्रत्येक गोष्टी जडतत्वातूनच निर्माण झालेल्या आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणून विश्वाचा मूळ आधार काय जैनांच्या मध्ये? तर विश्वाचा मूळ आधार उद्गल आहे, जडतत्व आहे असं त्यांनी मानलेलं आहे. यानंतर आपण बौद्ध दर्शन पाहिलं. बौद्ध दर्शनामध्ये आपण प्रतित्य समुत्पाद पाहिला. आता प्रतित्य समुत्पाद म्हणजे काय? तर विश्वातील प्रत्येक वस्तूचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते, याला बुद्धांनी प्रतित्य समुत्पाद म्हटलेलं आहे. एक गोष्ट जाते, दुसरी गोष्ट येते, एका गोष्टीचं अस्तित्व दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असते, याला प्रतित्य समुत्पाद असं म्हटलेलं आहे. मुळात काय आहे? बुद्ध दर्शनाचा मूळ आधार जो आहे तो क्षणभंगवाद, संघातवाद, अनात्मवाद हा बुद्धांचा मूळ तत्वज्ञानाचा भाग आहे. आणि या तत्वाला गृहीत धरून बुद्धांनी सुद्धा क्षणभंगवादाच्या माध्यमातून, अनात्मवादाच्या माध्यमातून, प्रतित्य समुत्पादाच्या माध्यमातून प्रत्येक वस्तू ही क्षणाक्षणाला बदलते, प्रत्येक वस्तू क्षणाक्षणाला नव्याने निर्माण होते असं मानलं आहे. कुठलीच वस्तू स्थिर नसते. सर्व अनित्यम, बदल आणि सतत बदल या विश्वाच्या मूळ गोष्टी आहेत असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. मग बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये क्षणभंगवाद, अनात्मवाद, प्रतित्य समुत्पाद, संघातवाद या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी सर्व अनित्यम, सर्व काही अनित्य आहे या तत्वांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला त्यांचा सत्संबंधीचे स्वरूप सांगितलेले आहे. यानंतर आपण वैशेषिक दर्शनाकडे वळलो. वैशेषिक दर्शन पाहत असताना भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा आणि त्याचे स्वरूप पाहताना जैन दर्शन, बौद्ध दर्शन हे अनेक तत्ववादी दर्शन आहे. चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. पण वैशेषिक दर्शनाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर वैशेषिक दर्शन हे बहुतत्ववादी दर्शन आहे. वैशेषिक दर्शनांनी अणु आणि परमाणु या सर्व संकल्पना सांगितलेल्या आहेत. अणु परमाणूंच्या माध्यमातून विश्वाची निर्मिती होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. वैशेषिकांचा परमाणुवाद प्रसिद्ध आहे. पण मात्र तरी सुद्धा ते जडवादी का नाही? तरी सुद्धा ते विज्ञानवादी का नाही? तर अणु आणि परमाणूंना संचलित करणारी शक्ती ईश्वर आहे असं त्यांनी मानलं आहे. म्हणजे एकीकडे ईश्वराचं अस्तित्व मानतात, एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतात आणि या विज्ञानाला किंवा या अणु आणि परमाणूंना चालवणारी एक शक्ती जी आहे ती शक्ती ईश्वर आहे असं त्यांनी मानलं आहे. मग विश्वाचा मूळ आधार काय? तर मूळ आधार जर वैशेषिकांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिला तर विश्वाचा मूळ आधार ईश्वर आहे. पण अणु आणि रेणू यांच्यामुळे विश्वातील बदल आपल्याला जाणवतात, विश्वातील बदल आपल्याला दिसतात. पण या अणु आणि रेणूंना चालवणारी जी शक्ती आहे ती म्हणजे ईश्वर आहे असं त्यांनी मानलं आहे.
आता वैशेषिकांची सत्ता मीमांसा पाहताना काही प्रश्न आपल्यासमोर दिसतात, काही ठळक मुद्दे त्यांचे दिसतात. ते कसे? तर वैशेषिक दर्शन हे अणू आणि परमाणू यांना महत्त्वाचे मानते. दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं की अणू आणि परमाणूंना संचलित करणारी शक्ती ईश्वर आहे. तिसरा आणि महत्त्वाचा भाग त्यांनी त्यांच्या सत्ता मीमांसेमध्ये सांगितला, पंचमहाभूत आणि द्रव्य पदार्थ ही महत्त्वाची आहेत. भाव आणि अभाव या दोन्ही संकल्पना त्यांनी म्हटलेल्या आहे. एखाद्या गोष्टीचं असणं आणि एखाद्या गोष्टीचं नसणं या दोन्ही गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत. वैशेषिक दर्शन बहुतत्ववादी, अनेक तत्ववादी आणि वास्तववादी आहे. वैशेषिकांनी 7 पदार्थ मानले. सप्तपदार्थ ही त्यांची कल्पना प्रसिद्ध आहे. द्रव्य, गुण, विशेष, सामान्य, कर्म, समवाय, अभाव या त्यांच्या कल्पना प्रसिद्ध आहे. आणि या माध्यमातून त्यांनी सुद्धा त्यांचे सच्चे स्वरूप सांगितलेले आहे. यानंतर आपण सांख्य दर्शनाकडे वळालो. सांख्य दर्शन पाहत असताना सांख्य दर्शन हे आत्मवादी दर्शन आहे. सांख्य दर्शन हे ईश्वरवादी दर्शन आहे. पण प्रामुख्याने त्यांनी विश्वाची निर्मिती होत असताना किंवा विश्व निर्माण कसं होतं यावर भाष्य करताना किंवा यावर सांगताना असं म्हटलं की विश्वामध्ये 2 तत्व अस्तित्वात असतात, एक पुरुष आणि दुसरं प्रकृती. पुरुष तत्व जे आत्मतत्व आहे, जे शाश्वत तत्व आहे, जे नित्य अस्तित्वात असणारं तत्व आहे, जे परमनंट आहे, त्याला त्यांनी आत्मतत्व असं म्हटलं. आणि दुसरं तत्व आहे ज्याला त्यांनी प्रकृती तत्व म्हटलं. प्रकृती तत्व हे जड तत्व आहे. सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत किंवा हे 3 विकार आहेत. आणि या सर्वांच्या माध्यमातून विश्वामधील बदल आपल्याला दिसून येतो. मात्र जड आणि चेतन ही दोन्ही तत्व स्वतंत्र आहेत असं शिकवताना मी तुम्हाला सांगितलं. मग सांख्यांचा द्वैतवाद पाहत असताना पुरुष आणि प्रकृती या 2 तत्वांचा आधार आपण घेतला. त्यानंतर आपण अद्वैत वेदांत दर्शन पाहिलं. अद्वैत वेदांत दर्शन हे भारतीय तत्वज्ञानातील आत्मवादी दर्शन, ईश्वरवादी दर्शन किंवा ईश्वराचं अस्तित्व मानणारं दर्शन आहे. आत्मा हेच एकमेव सत्य. त्यांनी म्हटलं ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मेव नापरा. बघा, आपल्याला एखादी जखम होते. जखम झाल्यानंतर मनाला वेदना होतात, जीवाला हळहळ वाटते. पण ह्या सगळ्या गोष्टी आत्म्याशी संबंधित नसतात का? या सर्व गोष्टींचं मूळ जर असेल तर ते आत्मतत्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून अद्वैत वेदांतांची सत्ता मीमांसा पाहत असताना त्यांनी 3 प्रकारचे सत मानले. एक प्रातिभासिक सत, व्यावहारिक सत आणि पारमार्थिक सत. प्रातिभासिक सत्य म्हणजे आपण जो स्वप्नांचा अनुभव घेतो ते खरे नसतात, पण सकाळी उठल्यावर आपल्याला कळतं की तो एक प्रकारचा भास आहे आणि त्याला त्यांनी प्रातिभासिक सत असं म्हटलं. दुसरं आपण म्हटलं व्यावहारिक सत. तो या व्यावहारिक सत ज्याला आपण म्हणू की दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना जीवन जगत असताना काही व्यावहारिक गोष्टी आपल्याला पार पाडाव्या लागत असतात आणि त्याला व्यावहारिक सत असं म्हटलेलं आहे. तिसरं आपण असं म्हणू पारमार्थिक सत. आणि पारमार्थिक सत पाहत असताना मी, माझे, स्वप्न, जागेपणा या सर्व कल्पना आणि यातील खरं आपल्याला जे कळतं त्याला आपण पारमार्थिक सत असं म्हटलेलं आहे. मग ह्या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला अद्वैत वेदांतांचं सत्ता मीमांसेचं स्वरूप आपल्याला कळलं. यानंतर आपण पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा पाहणार आहोत. पण सत्ता मीमांसेचं स्वरूप पाहत असताना प्रत्येकाची वेगवेगळी मतं आपण पाहिलेली आहेत. या सर्व गोष्टींविषयी आपण जाणून घेतले. तर यानंतर पाश्चात्य तत्वज्ञानातील सत्ता मीमांसा यावर मी व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला
उद्या तो पाठवेल. ठीक आहे, धन्यवाद.